ओके. तर नेक्स्ट कमांड आहे आपली टार. ही वाली कमांड आहे. ही कमांड काय करते, तर आपण जसं विंडोज मध्ये झिप फाईल बनवतो, राईट, राईट क्लिक करून आपण कंप्रेस करतो, झिप फाईल बनवतो, तशी ही कमांड टार जी कमांड आहे ती यूज होते. ओके. टारचा यूज आपण दोन्ही पण कामांसाठी करतो, कंप्रेस करण्यासाठी पण आणि डिकॉम्प्रेस करण्यासाठी पण. तर जेव्हा तुम्हाला कंप्रेस करायची फाईल, आता सध्या आपल्याकडे फोल्डर 1 आहे, ठीक आहे, फोल्डर 1 ला आपल्याला कंप्रेस फाईलमध्ये कन्वर्ट करायचे, तर आपण काय करणार, टार हायफन CPF आणि आपल्या आपल्याला ज्या फाईलचं नाव द्यायचं ते नाव द्यायचं, फॉर एक्झाम्पल डेमो.tar, आणि कोणत्या फाईल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे, तर आपल्याला कोण करायचे इन्क्लूड, फोल्डर 1. आपली डेमी.tar क्रिएट झाली. स्क्रीन विजिबल आहे प्रॉपर, समजतंय? हो सर आहे. ओके. ट्राय करून बघताय? हो ओके. टार फाईल क्रिएट झाली. आता आपल्याला तिला जर एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल, तर काय कमांड आहे, टार हायफन XVF आणि आपल्या फाईलचं नाव काय नाव होतं, डेमी.tar. आता इथं फोल्डर 1 सेम तयार होतंय, त्यामुळं तर आपण काय करूया, याच्यामध्ये करू, हा, ठीक आहे. आता सध्या जर डेमो एक्स्ट्रॅक्टेड बघितलं तुम्ही, स्क्रीन विजिबल आहे, फोल्डर 1 मध्ये तुमच्या कंटेंट आहे काहीतरी, डेमो एक्स्ट्रॅक्ट मध्ये एम्प्टी आहे सध्या. स्क्रीन दिसते तुम्हाला? हॅलो? हो दिसतीये सर. कोणती दिसते, फाईल एक्सप्लोरर की कमांड लाईन? फाईल एक ठीक आहे. आता कमांड लाईन दिसते.
हो. ओके. आता आपण ही एक्स्ट्रॅक्ट करतोय टार XVF डेमी डॉट टार आणि या फोल्डरमध्ये नॉट फाउंड. ओके. सपोज आपण एक काम करू, जे फोल्डर वन आहे त्याला डिलीट करू आपण. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट ही आर्ग्युमेंट द्यायची गरज नाही. ठीक आहे. एक्स्ट्रॅक्ट झाले, फोल्डर वन परत क्रिएट झाले. दिसते म्हणजे ही आपली झिप फाईल क्रिएट झाली. समजते? दोन कमांड आहेत, टार हायफन CVF आणि तुमच्या फोल्डर फाईलला जे नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचं. देन तुम्हाला कोणत्या फाईल्स इन्क्लूड करायच्या त्या फाईल्स टाकायच्या इथं. ओके. टार हायफन C म्हणजे कंप्रेस, VF. देन तुमच्या फाईलला जे नाव द्यायचं असेल ते नाव द्यायचं आणि त्या कंप्रेसमध्ये तुम्हाला कोणतं कोणतं कंटेंट पाहिजे ते फोल्डर द्यायचं किंवा फाईल्सचे नावं द्यायचे. मल्टिपल फाईल्सचे नावं तुम्ही इथे देऊ शकता. ओके. हे कंप्रेस बनल्याच्या नंतर तुम्हाला जी डिकम्प्रेस करण्यासाठी कमांड आहे टार एक्स प्लस. हायफन XVF आणि तुमच्या टार फाईलचं नाव. XVF मीन्स एक्स्ट्रॅक्ट द फाईल्स. ओके. हां बोला. हॅलो. ओके. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट कमांड आहे आता याच्यामध्ये अजून ऑप्शन्स आहेत. तुम्ही झिप फाईल पण बनवू शकता. देन तुम्हाला काही वेगळं नाव द्यायचं असेल फाईल्सला ते पण करू शकता. ते ऑप्शन तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ओके. देन नेक्स्ट कमांड आहे आपली ग्रेप. तर नेक्स्ट कमांड आहे आपली ग्रेप. ग्रेप कशासाठी यूज होते तर पॅटर्न मॅचिंग साठी यूज होते. ओके. पॅटर्न मॅचिंग कसं की सपोज एखादी फाईल आहे, त्या फाईलमध्ये तुम्हाला काहीतरी सर्च करायचंय, त्यावेळेला तुमची ग्रेप कमांड यूज होते. ओके. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सध्या काय काहीच नाही. फोल्डर वन a.txt. याच्यामध्ये काय आहे, हॅलो दिस इज द टेस्ट फाईल. ओके. न्यू चेंज. आपण हिला सपोज एडिट करूयात.
हॅलो. हा सर. माझा आवाज बंद होता ना? अरे, हा आहे सर. एक ग्रेप कमांड समजली आहे. ग्रेप कमांडचा यूज काय आहे? तुम्ही पॅटर्न मॅचिंग साठी याला यूज करता. कोणत्याही फाईलमध्ये तुम्हाला एखादा टेक्स्ट सर्च करायचा असेल तर आपण ग्रेप कमांड यूज करतो, ज्याच्याने तुम्हाला त्या वर्ड्सचा कुठेही अकरन्स जिथं असेल तर अकरन्स मिळून जातो. ओके. हा सर. हो. हॅलो. हा सर. ग्रेप कमांड बोला. सोबत तुम्ही ऑप्शन्स यूज करू शकता, जसं की हायफन आय ने काय होतं तर तुम्ही केस इग्नोर करता. म्हणजे आता ह्या फर्स्ट जेव्हा नॉर्मली आपण ग्रेप केलं होतं तेव्हा केस सेन्सिटिव्हली मॅच झालं होतं. हा कॅपिटल हॅलो वाला अकरन्स आपल्याला विजिबल नव्हता. तर केस सेन्सिटिव्ह जर नसेल करायचं तर त्यावेळेला तुम्ही यूज करतात -आय, ज्याच्याने केस इग्नोर होते. ओके. आणि अजून ऑप्शन आहे, जेव्हा तुम्ही इथं हे जे फाईलचा पाथ आहे त्याच्या ऐवजी तिथं तुम्ही डिरेक्टरीचा पाथ, त्यावेळेला तुम्ही आर यूज करता. ओके. डिरेक्टरीचा पाथ म्हणजे तुम्ही या फोल्डरमध्ये जेवढ्या पण फाईल्स असेल त्याच्यामध्ये तुमच्या या टेक्स्टचा अकरन्सेस सर्च करता. समजतोय? हो सर. त्यावेळेला तुम्ही आर देता. आर फॉर रिकर्सिव्ह. रिकर्सिव्ह माने स्टार्टिंग पासून जेवढ्या पण फाईल्स आहेत त्यांच्यामध्ये सर्च करणं. ओके. देन तुमचा नेक्स्ट ऑप्शन आहे व्ही. व्ही मीन्स हा ऑप्शनचा यूज केस काय आहे तर तुम्ही इन्व्हर्ट मॅच करता. म्हणजे जिथं तुमचं हे टेक्स्ट नाहीये त्या ठिकाणी तुम्ही सर्च करताय. ओके. म्हणजे त्या फाईलमध्ये ज्या लाईनवरती हे टेक्स्ट मॅच नाही होणार त्या लाईन्स तुम्हाला दिसतील. ओके. देन तुमचं ऑप्शन, अजून एक ऑप्शन आहे -एन, ज्याच्याने की तुमची लाईन नंबर दिसते. इथं लाईन नंबर दिसते. थर्ड लाईन वरती हेलो 2 आहे. देन फिफ्थ लाईन वरती हेलो 3 आहे. -आय. ओके. मल्टिपल ऑप्शन सोबत पण यूज करू शकता. -एन ने तुम्हाला लाईन नंबर दिला. देन -आय ने तुमची केस इग्नोर केली. ओके. देन समजलं. येस. देन -सी. -सी ने तुमचे काउंट येतो की किती अकरन्सेस आहे. -सी आणि -आय आपण दोघंही यूज करू शकतो. तर तुमचे अकरन्सेस किती आहेत ते दिसलं तुम्हाला 3. ओके. देन अजून मल्टिपल ऑप्शन्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता.
पण त्यांची काही गरज नाही आपल्याला सध्या. ओके. देन नेक्स्ट कमांड आहे तुमची हेड आणि टेल. जस्ट अ सेकंड माझं लॅपटॉप चार्जिंग झाला. नेक्स्ट कमांड आहे आपली हेड आणि टेल. तर फर्स्ट हेडने काय होतं, तर तुमच्या स्टार्टिंगचे जेवढे तुम्ही लाल लाईन्स स्पेसिफाय कराल हायफन एन सोबत, तेवढे तुमचे लाईन्स विजिबल होतील. तर आपण तर सध्या आपल्याकडे लॉग फाईल्स काढायला लागेल. Test. ओके, आपल्याकडे ही लॉग फाईल आहे सध्या. आता याच्यावरती आपण ऑपरेशन करूया. तर हेड डायरेक्टली जर नॉर्मली केलं तर आपल्याला स्टार्टिंगच्या काही लाईन्स दिसतील. ओके. जर आपण हायफन एन हे ऑप्शन यूज केलं आणि त्याच्या समोर नंबर ऑफ लाईन्स दिलं, 5 लाईन्स दिलं, तर स्टार्टिंगच्या 5 लाईन्स दिसतील. ओके. सिमिलरली टेल, तर ज्या लास्टच्या लाईन्स आहे त्या लास्टच्या काही लाईन्स दिसतील. ओके. याच्यासोबत पण हायफन एन हा ऑप्शन यूज करू शकतो विथ नंबर ऑफ लाईन्स. सपोज आपण देऊया 3, तर लास्टच्या 3 लाईन्स आपल्याला दिसत आहेत. ओके. एम्प्टी लाईन, ही एक लाईन आणि थर्ड लाईन. ओके. त्यानंतर आपली एक्सपोर्ट कमांड आहे. ही कमांड आपल्याला मोस्टली यूज करावी लागणार आहे, बिकॉज जेव्हा आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल सेट करतो त्यावेळेला ही कमांड मोस्टली यूज करावी लागते. बिकॉज जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये काही डिफॉल्ट व्हॅल्यूज सेट करता, जसं की तुम्हाला माहिती असेल जावाचा किंवा पायथनचा पाथ तुम्ही सेट करता एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये. समजते? हॅलो. हेड हेड आणि टेल टेक्स्ट फाईल वरती पण होतं का आपलं? काय काय? हेड आणि टेल टेक्स्ट फाईल वरती पण अप्लाय होतं का? टेक्स्ट फाईलवर? हेड आणि टेल. हा, चालतं चालतं. तुम्ही कोणत्याही एक्सटेन्शनची फाईल ओपन करू शकता. सी, जावा, पायथन, कोणतीही फाईल तुम्ही पॅटर्न मॅचिंग मध्ये यूज करू शकता. ओनली टेक्स्ट किंवा लॉग फाईल असेल असं कंपल्सरी नाहीये. सपोज आपण एक एक्झाम्पल देऊन दाखवतो. एक जावा फाईल टाकू आपण. आता आपल्याकडे ही जावा फाईल आहे, करिअर क्वेस्ट ऍप्लिकेशन डॉट जावा. याच्यावरती पण तुम्ही हेड आणि टेल यूज करू शकता. हेड, फाईलचं नाव, तर तुम्हाला स्टार्टिंगच्या काही लाईन्स दिसतील.
विथ एक ऑप्शन -n आणि नंबर ऑफ लाईन्स. सपोज आपण टाकूयात 15 लाईन्स. तर स्टार्टिंगच्या 15 लाईन्स तुम्हाला इथं विजिबल होतील. ओके. हा टेक्स्ट सर फाईल बनवू समजलं. शकता किंवा कोणत्याही फाईल्स एक्सटेन्शन तुम्ही यूज करू शकता हेड आणि टेल सोबत. ओके. हो सर, हो डाऊट क्लिअर समजलं. झालाय? हो हो सर. ओके. एक्सपोर्ट. हे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स माहिती आहे? अँड्रॉइड होम, जावा होम हे आपण सेट करतो. हो, फाईलचा पाथ पाथ सेट असतो. करतो त्यासाठी. येस. सिमिलरली लिनक्समध्ये जेव्हा तुम्ही पाथ सेट करतात तेव्हा तुम्हाला ते एक्सपोर्टच्या मदतीने करावं लागतं. ओके. पाथ व्हेरिएबल सेट करण्यासाठी. ओके. तर पाथ व्हेरिएबल कसे सेट करता तुम्ही? मोस्टली तुम्ही विंडोजमध्ये बघितलं असेल. तर तसंच सिमिलरली आपल्याला जेव्हा लिनक्समध्ये सेट करायचे त्यावेळेला काय करायचं, तर एक्सपोर्ट तुमच्या व्हेरिएबलचं नाव आणि त्याच्यासमोर त्याची व्हॅल्यू. ओके. इक्वल टू पण व्हॅल्यू दे, फॉर एक्झाम्पल ओके. आता तुम्हाला जर हे परत आता हे व्हेरिएबल आपण सेट केलंय त्याची जर व्हॅल्यू बघायची तर तुम्ही काय करणार, एको व्हेरिएबल नेम आणि त्याच्या समोर लावणार $साइन. समजतंय? हा सर समजलं. ओके. तर असे फॉर एक्झाम्पल काय असतात, जेव्हा तुम्ही डेटाबेस वगैरे यूज करता तेव्हा डेटाबेसचा नेम, युजर नेम, पासवर्ड, त्याचा पाथ या गोष्टी तुम्हाला सिस्टम व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर करावं लागतं. तर त्यासाठी आपण यूज करतो एक्सपोर्ट कमांड. एक्सपोर्ट मध्ये सपोज फॉर एक्झाम्पल एक्सपोर्ट डीबी अंडरस्कोर युजर अंडरस्कोर नेम, याच्या पुढे तुम्ही लिहिणार या टाइप मध्ये तुमचे व्हेरिएबल्स सेट होतात. ओके. एको $डीबी युजर अंडरस्कोर नेम, या टाइप मध्ये तुमचे व्हेरिएबल्स यूज होता. देन तुम्ही फक्त एक्सपोर्ट जर टाईप केलं तर तुमच्या सिस्टम मध्ये जेवढे पण व्हेरिएबल्स ऑलरेडी डिफाईन आहे ते सगळे व्हेरिएबल्स तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल इथं होम आहे, होमचा पाथ आहे हा. देन अजून काय, होस्ट टाईप, लॉग इन नेम, देन अजून भरपूर आहेत. नेम, ओल्ड पासवर्ड आहे म्हणजे पासवर्ड कुठे आहे तुमचा. तर आता आपण सेट केलं ते दिसतंय का? वॅर नेम इथं खाली लिनक्स आले, आपण आता नवीन सेट केले ते. डीबी नेम पण आला असेल. हा, डीबी युजर नेम, माय डीबी नेम आले. तर असे हे सिस्टम व्हेरिएबल्स मध्ये सेट होतात. ओके. तर हे देन तुम्ही परमनंटली असतं का टेम्पररी?
नाही, हे पाथ जे असतात एक्सपोर्टने सेट केलेले ते परमनंटली सेट होता. तुम्ही त्याला एडिट करू शकता, चेंज करू शकता. व्हेरिएबल्स तुम्ही अपडेट करू शकता. लाईक आता आपण हे जे डीबी युजर नेम सेट केलं होतं, हा, याला आपण परत सेट करू शकतो. कसं? विजिबल स्क्रीन, हो सर, हो. अपडेटेड युजर नेम. ओके, तर आपण नवीन नेम सेट केलंय. परत जर आपण एको केलं तर जे नवीन टाकलंय ते अपडेटेड नाव तिथे येते. समजलं? तुम्ही चेंजेस करू शकता, नवीन क्रिएट करू शकता. ओके, आता मीटिंगचा टाइम संपत आलाय. ठीक आहे, मी एंड करतोय मीटिंग, परत रिजॉईन करा. ओके, आता आपण पाथ जे सेट केले, एक्सपोर्ट केले, ठीक आहे, तर त्यांना आपण हॅलो. हा सर. आपण आता हे व्हेरिएबल सेट केलंय. आपल्या एक्सपोर्ट्सच्या लिस्ट मध्ये हे आलेलं आहे. एक्सपोर्ट. ओके, इथं कुठे ते, हा, डीबी युजर नेम, अपडेटेड युजर नेम, अपडेट पण झालंय. ठीक आहे, पण जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर काय करायचं? तर सिंपल अनसेट आणि आपल्या व्हेरिएबलचं नाव. अनसेट. ओके, आता जर आपण एक्सपोर्टची लिस्ट चेक केली, एक्सपोर्ट, तर आपलं जे व्हेरिएबल होतं डीबी युजर नेम गेलेलं नाहीये. ओके, याच्यासाठी रिस्टार्ट करावं लागतं अनसेट केल्याच्या नंतर. लॉग इन करूया. एक्सपोर्ट, तुम्ही ट्राय करताय सोबत कमांड? हो सर. ओके, येस, डीबी युजर नेम आपलं व्हेरिएबल अनसेट झालेले. इथं आपलं डीबी युजर नेम अवेलेबल होतं अनसेट केल्याच्या नंतर पण. इथं आपण अनसेट केलंय, त्याच्यानंतर आपल्याला दिसत होतं. त्यानंतर आपण लॉग आउट केलं आणि परत लॉग इन केलंय. ओके, तर तेव्हा आपल्याला ते व्हेरिएबल दिसत नाही. ओके, हा, तर असं समजलं आपण सर. डिलीट करू शकतो. नेक्स्ट कमांड आहे आपली
त्यानंतर आपली नेक्स्ट कमांड आहे झिप. जसं आपण विंडोजमध्ये झिप यूज करतो, सिमिलरली आपण झिप याच्यामध्ये पण यूज करू शकतो. तर त्यामध्ये आपण सेम जशी टार यूज केली, जसं की होतं टार, आपण फोल्डरचं नाव दिलं कोणतं, झिप करायचंय. ठीक आहे, तसं सेम आपण कमांड यूज करू शकतो झिप. फोल्डर, आपल्याकडे सध्या एक डेमी डॉट tar आहे. डेमो एक्स्ट्रॅक्टेड हे फोल्डर जे की एमटी आहे. देन फोल्डर वन आहे ज्याच्यामध्ये फाईल्स आहेत आपल्या. तर आपण आता काय करूया, याची झिप फाईल बनवू. झिप फाईल बनवण्यासाठी काय, झिप आणि त्या झिप फाईलला जे नाव द्यायचं असेल ते न्यू अंडरस्कोर झिप डॉट झिप. देन आपल्याला ज्या फाईल्स इन्क्लूड करायच्या आहेत त्या, तर आपण लिहूया फोल्डर वन. इथं ऍडिंग आणि स्टोर्ड डन झालेलं आहे. त्याच्यानंतर ls आपल्याकडे एक nzip डॉट झिप नावाची फाईल क्रिएट झालेली. आता ही झिप फाईल जर आपण बघितली, फाईल एक्सप्लोरर दिसते का तुम्हाला? नाही, नाही दिसत. आता दिसते का? आता दिसत आहे. हा, आता दिसत. इथं आपली झिप फाईल क्रिएट झालेली आहे 166 KB ची. स्क्रीन शेअर करतो. आपल्याकडे ही झिप फाईल क्रिएट झालेली आहे आता नवीन. या फाईलमध्ये आपला फोल्डर वन गेलेले. ओके, त्याच्यामध्ये डेटा नाही गेलाय. ओके, आणि त्याला सेम अनझिप करायचं असेल तर अनझिप रेकॉर्डिंग चालू आहे. अनझिप करू शकतो आपण, अनझिप आणि आपल्या फाईलचं नाव आणि अंडरस्कोर झिप डॉट झिप. आता आपल्याकडे ऑलरेडी फोल्डर वन आहे, सो आधी त्याला डिलीट करूया आपण. आपल्याकडे न्यू फोल्डर नाहीये, एक्स्ट्रॅक्ट करूया अनझिप. देन फोल्डर क्रिएट झालाय, अनझिप झालेली आहे आपली फाईल. ओके, फोल्डर वन क्रिएट झालाय. ओके, देन नेक्स्ट येस कमांड सर. आहे एस एस एच आपण नंतर बघूया थोडी. देन सर्व्हिस. सर्व्हिस कमांड तुमची यूज होते तुमच्या सिस्टम मध्ये ज्या पण काही सर्व्हिसेस रनिंग आहे त्या चेक करण्यासाठी. ओके, हिचं डिस्क्रिप्शन तुम्ही सर्व्हिस हेल्प मध्ये पण बघू शकता, व मॅन मॅन मध्ये पण चेक करू शकता. ओके, इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन, त्याचे युसेस, त्याच्यासोबत ऑप्शन्स काय काय आहेत ते सगळं मिळून जाईल. ओके, बट बेसिकली यूज काय होतो त्याचा, आपण सर्व्हिसेस स्टार्ट करतो जेव्हा आपण सर्व्हर वरती असतो, तेव्हा आपल्याला जे आपला प्रोजेक्ट आहे तो डिप्लॉय करण्यासाठी, जसं तुम्ही टॉमकॅट सर्व्हर ऐकला असेल, झॅम्प सर्व्हर ऐकला असेल, किंवा एनजीआयएनएक्स सर्व्हर हो ऐकला सर. असेल. येस, तर त्या हो. सर्व्हरला ऍज अ सर्व्हिस रन होते. कोणतेही ऍप्लिकेशन असो लिनक्स वरती ऍज अ सर्व्हिस रन होते. ओके, सो त्या सर्व्हिसेस रन करण्यासाठी आपण सर्व्हिस कमांडचा यूज करतो. एकतर तुम्ही सर्व्हिस सोबत काय करू शकता, सर्व्हिस ऑल
अनरिकग्नाइज्ड सर्व्हिसेस. ओके, ठीक आहे. सर्व्हिस आता माझ्याकडे इन्स्टॉल असेल एन जी आय एन एक्स. ओके, सर्व्हिस एन जी आय एन एक्स. याच्यामध्ये आपल्याला एन जी आय एन एक्स सर्व्हिस आहे जी की हाय परफॉर्मन्स वेब सर्व्हर आहे, ज्याचा स्टेटस आपल्याला डिसेबल्ड दिसतोय सध्या. ओके, सर हो. कमांड आहे आपली सर्व्हिस, सर्व्हिसचं नाव आणि त्यानंतर स्टेटस. ओके, तसंच तुम्ही हो सर. सिमिलरली चेक करू शकता ओपन एस एस एच, जी की एस एस एच साठी यूज होते, किंवा डायरेक्टली एस एस एच. हा, एस एस एच ही एक सर्व्हिस आहे जी की आता सध्या डिसेबल्ड आहे. त्यानंतर तुमचा जर डेटाबेस असेल तर तुम्ही सर्च करू शकता माय एसक्यूएल सर्व्हर. आता माझ्याकडे इन्स्टॉल नसेल मे बी. हा, कुड नॉट फाउंड, सर्व्हिस नॉट फाउंड. ओके, या टाइप मध्ये तुमची एखादी सर्व्हिस असेल, तुम्ही त्यांना स्टेटस चेक करू शकता. देन सर्व्हिस nginx स्टार्ट. ओके, फेल टू स्टार्ट. आता याच्यात काहीतरी इश्यूज आहेत, जे की आपल्याला युजर परमिशनचे सुडोचा यूज करावा लागला आपल्याला. ओके, आता ही सर्व्हिस स्टार्ट झाली, ही कसं चेक करायचं तर स्टेटस वरती. आता ही सर्व्हिस आपल्याला ऍक्टिव्ह दिसते. ओके, तर आपल्याला आणि सिमिलरली आपण सर्व्हिसला स्टॉप पण करू शकतो. ओके, हा सर. ही सर्व्हिस कमांड मोस्टली आपण यूज करतो बिकॉज आपण जेव्हा लिनक्स सर्व्हरवरती काम करतोय त्यावेळेला तुमचे ऍप्लिकेशन हे ऍज अ सर्व्हिस बॅकएंड मध्ये रनिंग असतात. सो तुम्हाला सर्व्हिस स्टार्ट करणं, स्टॉप करणं, रिस्टार्ट करणं, या 3 गोष्टीवरती मोस्टली यूज करावी लागते सर्व्हिस कमांड. ओके, हो सर. देन तुमची कमांड आहे पी एस. पी एस सर कशासाठी आहे? झिप कमांड. हा, बोला. झिप कमांड git bash वरती चालत नाही तर. गिट बॅश वरती का? हा हा. मे बी नॉट चालत फाउंड नसेल म्हणून कदाचित. येतो मला. हा, गिट बॅश वरती मे बी नसेल चालत, बिकॉज सगळे सगळ्याच कमांड सगळीकडे नाही चालत. कधी कधी ओके ओके. जे टर्मिनलवरती डिपेंड करतं, जसं की बॅश टर्मिनल, शेल टर्मिनल, किंवा तुमचं अजून मल्टिपल टर्मिनल्स आहेत दुसरे. जसे लिनक्स जसा डिफरंट ओएस तुम्ही घेता त्याचे डिफरंट टर्मिनल्स येतात. सो काही कमांड वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये वर्क करतात. ओके सर. ओके. झिपचं जेव्हा टार असते ना आपल्याकडे त्यावेळेस झिपची एवढी गरज पडत नाही. हो सर. हो. ओके, देन पी एस कमांड आहे. पी एस म्हणजे काय? प्रोसेसेस. आपल्या सिस्टम मध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस सध्या रनिंग आहेत ती आपल्याला दाखवतं. ही प्रोसेस आय डी, हे टाइम कधीपासून चालू आहे, कोणी चालू केली आहे. ओके, पी एस हो सर. ऑफ. याच्याने काय होतं तर सगळ्या सर्व्हिसेस तुमच्या ज्या रनिंग आहेत, प्रोसेसेस सॉरी, त्या प्रोसेसेसचं तुमचं इन्फॉर्मेशन येते. हा, युजर कोणी सुरू केलंय, देन प्रोसेस आय डी, सीपीयू किती यूज केलाय, मेमरी किती यूज केली आहे, या टाइप मध्ये तुमचे इन्फॉर्मेशन दिसते. हे तुम्हाला काम येतं जेव्हा तुमचं सर्व्हरवरती लोड एक्स्ट्रा होतो किंवा तुमचा सर्व्हर प्रॉपरली वर्क नसतं करत. सर्व्हर परफॉर्मन्स चेक करण्यासाठी त्यावेळेला या कमांड्स यूज होतात. ओके, येस सर. देन अजून एक कमांड आहे तुमची किल. किलने काय होतं तर तुम्ही एखादी प्रोसेसला बंद करू शकता, शटडाऊन करू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल आता ठीक आहे, आपण एक सर्व्हिस स्टार्ट करू आधी.
सर्व्हिस nginx स्टार्ट सुडो करावं लागेल. ओके. तर आता जर आपण पीस आपल्याकडे प्रोसेस नंबर 680 पासून 688 पर्यंत नवीन प्रोसेसेस रनिंग आल्या आहेत आता. ओके. तर आपण याच्यामध्ये 688 सपोज किल कर, किल 688 ऑपरेशन नॉट परमिटेड 680 करू sudo kill 680. ओके. तर जर आपण ps ऑक्स केलं तर 680 प्रोसेस आपली डेड झालेली. हो सर. ओके. येस. तर सपोज एखाद्या वेळेस काय होतं, एखादी सर्व्हिस रनिंग असते जी की बॅकग्राऊंडला रनिंग असते, तर आपल्याला लक्षात येत नाही. जेव्हा आपण रिडिप्लॉयमेंट करतो ऍप्लिकेशन्सची, आपले जे मेन डिप्लॉयड ऍप्लिकेशन्स असतात ते ऍज अ सर्व्हिस रनिंग असतात आपल्या लिनक्स सर्व्हरला. सो एखाद्या वेळेस काय होतं, आपण नवीन डिप्लॉयमेंट क्रिएट करतो, बट जी प्रिव्हियस डिप्लॉयमेंट आहे ती तशीच असते. सो त्यामुळे एरर्स येतात, पोर्ट्सचे इश्यू येतात. त्यावेळेला आपण प्रोसेसेस चेक करतो कोणकोणत्या रनिंग आहे आणि त्यांना मॅन्युअली किल करतो. ओके. हो सर. येस. देन तुमची कमांड आहे डीएफ. डीएफ ने काय होतं, तर तुमच्याकडे किती फ्री स्पेस अवेलेबल आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. जसं की आपली सी डिस्क आहे, त्याच्यामध्ये टोटल स्पेस किती आहे, युज्ड किती आहे आणि फ्री किती आहे, इथे पर्सेंटेज वाईज, आणि त्याचा माउंटिंग पॉईंट कुठे आहे. या टाईप मध्ये डीएफ ने तुमची इन्फॉर्मेशन येते. हे आपण एडब्ल्यूएस मध्ये अजून थोडस बघूत. हॅलो. हां सर. जस्ट अ सेकंड. लिनक्स यूजर्स एसेंशियल्स कमांड. एसएसएच आपण थोडं नंतर बघणार आहे. सर्व्हिस बघितलं, पीएस बघितलं, हे सीएच मोड पण आपण संध्याकाळी बघूयात. त्याच्यामध्ये मला युजर्स वगैरे सांगावं लागेल, त्यानंतर परमिशन्स, त्यानंतर डब्ल्यू गेट. डब्ल्यू गेट काय करतं, तर तुमच्या फाईल्स डाउनलोड करतं इंटरनेटवरून. ओके. फॉर एक्झाम्पल आपण क्रोम ओपन करूया आणि एका रॅन्डम इमेजचा मी ऍड्रेस कॉपी करतोय. त्यानंतर आपण करूया डब्ल्यू गेट आणि त्या इमेजचा मी URL टाकला. तर डुप्लिकेट माझ्याकडे इन्स्टॉल नाही होत. स्पेलिंग डुप्लिकेट. ओके. तर मी एक शटर स्टॉकच्या इमेजचा, सेकंड, शटर स्टॉकच्या एका, ही जी इमेज आहे या इमेजचा पाथ कॉपी केलाय
आणि इथं डब्ल्यू गेट समोर पेस्ट केलाय. ओके. तर त्याच्याने काय झालं, आपली इमेज ती डाउनलोड झाली. स्टॉक फोटो रॅन्डम पिक्चर क्यूट अँड फनी डॉट जेपेग, ही आपली इमेज डाउनलोड झाली. तर डब्ल्यू गेटचा यूज करून काय करू शकता तुम्ही, इंटरनेटवरनं कुठल्याही फाईल डाउनलोड करू शकता युझिंग फाईल URL. ओके. येस सर. UFW आपण नंतर बघूया नेटवर्क अँड सिक्युरिटी मध्ये. ऍप्ट यम पॅकमॅन RPM या ज्या कमांड आहेत, या डिपेंड करतं तुम्ही कोणती लिनक्स यूज करताय. APT तुम्ही मोस्टली यूज करता उबंतू मध्ये, लिनक्स मध्ये. यम तुम्ही आय थिंक यम पण तुम्ही यूज करू शकता कोणत्याही लिनक्स वरती. पॅकमॅन फक्त जी अल्पाईन OS असते त्याच्यावरती यूज करू शकता. RPM पण तुम्ही इन्स्टॉल करून यूज करू शकता. देन सुडो तुम्हाला सुपर युजर प्रिव्हिलेज जे प्रोव्हाइड करण्यासाठी यूज होते. जसं की आपण पहिल्यांदा एक सर्व्हिस रन करत होतो, बट ती सर्व्हिस रन होत नव्हती, सो आपण सुडोचा यूज करून ती सर्व्हिस रन केली. ओके. देन एलियास तुम्ही सेट करू शकता. फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला एखादी कमांड आहे जी की खूप मोठी कमांड आहे, ती तुम्हाला मल्टिपल टाइम्स रन करावी लागते. सो अशा कमांडच्या तुम्ही एलियास क्रिएट करून ठेवता. एलियास इज लाईक निकनेम क्रिएट करून ठेवतात. ओके. एलियास मध्ये काय करतो आपण, एलियास तुम्हाला काय त्याचा शॉर्ट फॉर्म द्यायचा आहे, शॉर्टकट द्यायचा आहे तो, फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यानंतर जी कमांड आहे ती तुम्ही टाईप करता सिंगल कोट्स मध्ये. हा, फॉर एक्झाम्पल LS-E-L ही आपण कमांड सेट केली फॉर LS. तर मी जर VM टाईप केलं, ओके, आपली कमांड थोडीशी चुकली, स्पेस, आता PM. तर जसं ही कमांड काम करते, LS-E-L, सिमिलरली काम करते तुमची जी एलियास सेट केली होती. ओके. एलियास म्हणजे तुम्ही एक शॉर्टकट क्रिएट करता, एक शॉर्ट फॉर्म क्रिएट करता किंवा एक निकनेम शेअर करता एखाद्या लॉंग कमांडसाठी. ओके. देन हो सर. वेअर इज मोस्टली भरपूर वेळेस आपण यूज करतो जेव्हा आपल्याला एखादा पाथ शोधायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेअर इज पायथॉन इन्स्टॉल नसणार आहे, पायथॉन नाही आहे, तर आपण करूया LS. हा, तर तुमची जी कमांड आहे त्या कमांडची होम लोकेशन म्हणजे कुठं ते इन्स्टॉल एक्झॅक्टली त्याचा पाथ येतो. ओके. सपोज जावा नाही, जावा वेअर इज NGINX. ओके, NGINX आता सर्व्हिस आहे, कोणतीही कमांड नाही, तर त्यावेळेला तुम्ही ते यूज नाही करू शकत. वेअर इज कुठे यूज करू शकता, फक्त कमांड सोबत ज्या की ऑलरेडी नोन आहेत. देन आहे टॉप. टॉपने काय होतं, तर तुमची सध्याच सिमिलर लाईक अ टास्क मॅनेजर, सध्याचं CPU यूजेस वगैरे हे सगळं तुमचा शो होतं. त्याच्यासोबत तुमचे ऑप्शन्स आहेत. टॉप यूज करू शकता, जे की थोडस ग्राफिकल आहे. देन तुम्ही यूज करू शकता टॉप, जे की इन्स्टॉल करावं लागेल याच्यावरती. टॉप अजून थोडस एनहान्स्ड ग्राफिकल आहे. ओके.
याच्यामध्ये थोडंसं मेमरी, डिस्क स्पेस ठीक आहे वगैरे सर. आहे, प्रोसेसेस थोडंसं अजून ॲडव्हान्स ग्राफिकल टाईप दिसते. ओके. येस सर. ठीक आहे, तर बाकीचा रिमेनिंग पार्ट आपण इव्हनिंगला कव्हर करूयात. आता युजर्स अँड परमिशन्स बाकी आहे आणि 2-3 कमांड्स बाकी आहेत. त्या तेवढ्या कंप्लीट झाल्या की आपल्याला लिनक्स कंप्लीट होईल. ओके सर, चालेल. येस. ओके.